जी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासहित गारपीट होती व शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरावून घेतला. हे पूर्ण केळी भुईसपाट झाले. पूर्ण एरवाडी परिसर, 100% मोहगम शिवार व पाडला शिवार व केरळा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. शेतकरी यामध्ये सावरला पाहिजे. याला आता केळी फेकायला सुद्धा शेतकऱ्याकडे पैसे नाही, तर शेतकरी जगला पाहिजे. आता विमा कंपनीचे प्रतिनिधी आले, पण विमा कंपनीच्या प्रतिनिधी आल्यानंतरची मदत मिळायला पाहिजे. विमा कंपनीकडून 100% शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आणि कोकणाच्या धर्तीवर जसं कोकणासाठी पॅकेज जाहीर होतं, तसं केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी सरसकट पॅकेज जाहीर झालं पाहिजे. कारण केळी उत्पादक शेतकरी जगला पाहिजे. दरवर्षी हिरवाडी, मोहगम आणि पाडला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ होते. मागच्या वर्षी केळी उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ह्या वर्षी सुद्धा नुकसान झालं. शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्यासाठी काहीतरी एक नवीन निकष NDRFच्या माध्यमातून जसं कोकणाच्या धर्तीवर मदत दिली जाते